आणि बुलेटिनला सुरुवात करूयात। आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या आहेत। एक म्हणजे अलंकापुरी संजीवनी समाधी मंदिरावर 11 किलो सोन्याचा कळस चढवलेला आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत असणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। प्रतिनिधी मेहबूब जमादार हे आपल्याला माहिती देणार आहेत। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली आहे, त्याबाबतची सविस्तर माहिती आपण दिवाकर माने यांच्याकडून घेणार आहोत। जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये 65 जणांचा मृत्यू झाला, 21 मृतदेहांची ओळख पटली आहे। हेमाली आपल्याला या संदर्भात माहिती देणार आहेत। तर डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होणार आहे, या संदर्भात सुद्धा हेमालीकडून आपण माहिती घेणार आहोत। सुरुवात करूयात आळंदीतल्या बातमीनं। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्तानं समाधी मंदिरावर 11 किलोचा सुवर्ण कळस चढवण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशाची पूजा झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनही झालंय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं ऑडिओ बुक प्रसारित करण्यात आलंय। सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अलंकापुरीतून प्रदक्षिणा मार्गानं ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, ढोल ताशाच्या निनादात सुवर्ण कलशाची मिरवणूक काढण्यात आली होती आणि हा संपूर्ण सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेत ऐतिहासिक क्षण ठरलाय। सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी अलंकापुरीमध्ये गर्दी केली आहे। आणि या ऐतिहासिक क्षणाबद्दल माहिती घेण्यासाठी आपण थेट सूरज कसबे आमचे प्रतिनिधी यांच्याकडे जाऊयात। सूरज, अलंकापुरीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे। समाधी मंदिरावर कळस चढवण्यात आलेला 11 किलोचा हा कळस चढवण्यात आलाय। एकूणच आजच्या सगळ्या वातावरणाबद्दल सांगशील? सर, कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आळंदीतील संजीवन समाधी मंदिरावरती हा सुवर्ण कळस चढवला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आळंदी देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आणि वारकरी बांधव यांच्या उपस्थितीमध्ये या आवाज कमी येतोय कारण मागे मंत्रोच्चार सुरू आहेत, त्यामुळे आवाज कमी येतोय। आवाज थोडा मोठ्याने बोलशील कारण त्या आम्हाला काय माहिती सांगतोयस ती कळत नाहीये। मागे मंत्रोच्चाराचा मोठा आवाज येतोय, जरा मोठ्याने बोलशील। सर, कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरावरती तब्बल 22 किलोचा हा सुवर्ण कळस चढवला जातो। देशभरातील जे प्रमुख मंदिर आहेत त्यामध्ये आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या मंदिराचा समावेश झाला, कारण ठराविकच मंदिरावरती संपूर्ण सोन्याचा हा कळस आहे आणि त्यामध्ये आता आळंदी देवस्थानचा समावेश झाला। पूर्वीचा जो कळस होता तो साधारण 11 किलोचा असल्याची माहिती मिळत होती, तो पंचधातूचा होता आणि आता जो कळस आहे तो तब्बल 22 किलोचा हा पूर्णपणे सोन्याचा आहे। मोठ्या प्रमाणावरती जे वारकरी बांधव आहेत त्यांनी श्रद्धेने 1-1 रुपये गोळा करून 22 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमवला आणि हा 22 किलोचा सुवर्ण कळस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व स्थानिक विधानसभेचे जे आमदार आहेत ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडला। त्याचबरोबर जे आळंदी देवस्थानचं जे मुख्य महाद्वार आहे त्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केला जातो, त्याची देखील पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। त्यामुळे एकूणच काय तर आळंदी देवस्थानच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती वारकरी बांधव जमा झाले होते आणि भक्तिमय वातावरण आज आळंदीमध्ये पाहायला मिळतं। सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय 22 किलो सोन्याचा हा कळस आहे। सूरजने आता जशी माहिती दिली, पूर्वीचा कळस 11 किलोचा होता, आता 22 किलोचा हा कळस आहे। सूरज आमच्यासोबत असाच राहा, पुढची बातमी पाहणार आहोत। पुढची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळ सकाळपासून भीषण अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूनी लागलेल्या आहेत। सलग सुट्या आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांशी अक्षरशः दमछाक सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम माणगाव इंदापूर टप्प्यात रखडलंय। जुन्याच मार्गावरून ही वाहतूक सुरू असते, त्यामुळे फक्त 2 लेनचा हा रस्ता आहे आणि माणगाव इंदापूर या परिसरात वाहतूक कोंडी हे नित्याचीच आहे। त्यातच लॉंग वीकेंड, मोठ्या सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या संख्येनं लोक कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत। मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। मेहबूब, कधीपासून ही परिस्थिती आहे
तसंही इंदापूर आणि माणगाव दोन्हीकडे वाहतूक कोंडी हे काही नवीन नाही आहे माणगावकरांना आणि इंदापूरकरांना, पण ही वाहतूक कोंडी कधीपासून आहे आणि काय प्रयत्न केले जात आहेत? आजची जी वाहतूक कोंडी आहे मुंबई गोवा महामार्गावर ही सकाळपासून वाहतूक कोंडी आहे, परंतु तिथे एखादा व्यक्ती अथवा पोलीस वाहतूक कोंडीमध्ये त्यांना इतर वाहने बाजूला काढायला किंवा मार्ग सुकर करायला त्यांनाही जायला जागा नाहीये त्या वाहतूक कोंडीपर्यंत. त्यामुळं अनेक जे पोलिसांच्या गाड्याही या वाहतूक कोंडीमध्ये काही अडकल्या, त्यांनाही मार्ग तिथपर्यंत भेटत नाहीये. आणि जे मग बाईक असो किंवा चालत असो पोलीस त्या ठिकाणी जातात आणि या वाहतूक कोंडीवर पोलीस उपाययोजना जे करतात. त्याचा एक मोठा मुंबई गोवा हायवेला आता ते सलग 4 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे आज 15 ऑगस्ट असो, शनिवार रविवार, त्यानंतर दहीहंडी. दहीहंडी म्हणजे कोकणामध्ये जेवढा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दहीहंडी ही साजरा होते. जन्माष्टमी कोकण जन्माष्टमी साजरी होते आणि दहीहंडीवर पारंपरिक जे वेगवेगळे प्रोग्राम असतात गावोगावी कोकणातले हे दहीहंडीचे किंवा जन्माष्टमीचे वेगवेगळे पारंपरिक प्रोग्राम. कोकणकर जसा गणपतीला येतो तसाच कोकणकर मग कुठेही असो देशाच्या कानेकोपऱ्यात मात्र कोकणामध्ये येतो. त्यामुळं कोकणामध्ये येणाऱ्या वाहनांच्या पर्यटकांची असो नागरिकांची असो संख्या मोठ्या प्रमाणात जास्ती झाल्यामुळं माणगाव ते जो कोलाड हा जो भाग आहे किंवा माणगावच्या परिसरात ही वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि या ठिकाणी माणगावला एक बायपास काम चालू आहे, तो मुंबई गोवा हायवेचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. गेली 13 वर्ष जमीन नेटवर्कचा काही प्रॉब्लेम येतोय मेहबूब, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पुरेसा पोहोचत नाही आहे. मात्र तुम्ही जो मुद्दा सांगताय तो लक्षात आलेला आहे. गेल्या 13 वर्षापासून या महामार्गाचं काम सुरू आहेच, बायपासचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे खूपच अरुंद अशा रस्त्यावरनं ही वाहतूक असते आणि त्यामुळे इंदापूर माणगाव या परिसरात मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो. धन्यवाद मेहबूब दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी मनोज जरांगे पाटलांसंदर्भातली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांना भोवळ आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टरांनी जरांगेंना विश्रांतीचा सल्ला दिला. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत आणि हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आपण मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. एकीकडे ते मोर्चाची तयारी करत असतानाच दुसरीकडे नांदेडमध्ये त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. त्यामुळे मोर्चा कसा पार पडणार याबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये साशंकतेचं वातावरण आहे. दिवाकर माने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत. दिवाकर, मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे, त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. मात्र हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काय भावना आहे, काय त्यांच्यामध्ये चर्चा आहे? विनोद, आपण जसं बघितलं की मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढतायत, गावोगावी जाऊन त्यांच्या बैठकी घेत आहेत, मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम ते करत आहेत. सध्या मराठवाड्यामध्ये त्यांची बैठक सुरू आहेत. परवा दिवशी आपण बघितलं तर परभणीमध्ये त्यांची बैठक होती, काल लातूरमध्ये बैठक झाली आणि आज नांदेडमध्ये बैठक त्यांची सुरू होती. त्याच दरम्यान आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू होती. चावडी बैठक असं ते म्हणतायत की त्यांची चावडी बैठक आहे. तर त्या चावडी बैठकीमध्ये त्यांना भुरळ आली आणि भुरळ येऊन त्यांची प्रकृती थोडी खालवल्यामुळे एकदम कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली की नेमकी पाटलांना झालं काय. त्यामुळे डॉक्टर बोलवण्यात आणलं. डॉक्टर बोलून त्यांना तिथेच एका शासकीय विश्रामगृह येथेच त्यांना सलाईन लावण्यात आलेली आहे. सध्या ते आराम करतात आणि पुढील त्यांचा दौरा कसा असणार आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. परंतु आज नांदेड येथून ते निघणार आहेत हे आपल्याला प्राथमिक माहिती सध्या भेटत आहे. विनोद, अगदी दिवाकर, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला. आणि पुढची बातमी आहे जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड इथल्या चासेती गावात ढगफुटी होऊन मृत्यूनं थैमान घातलंय. पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात स्थानिक अडकलेत. या अपघातात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झालाय. यामधील 21 मृतदेहांची ओळख पटली. आतापर्यंत 167 जणांना वाचवण्यात
यश आलंय. यापैकी 38 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. माचायल माता यात्रेसाठी किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील चासेती गावात हजारो भाविक पोहोचले होते तेव्हा हा अपघात झालाय. दरम्यान 100हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. आणि थेट किश्तवाडमधून आपले प्रतिनिधी अनंत भट आपल्याशी बोलतायत, आपल्याला माहिती देणार आहेत. अनंत जी, अभी वहाँ क्या स्थिति बनी हुई है और क्या कुछ प्रयास किए जा रहे हैं वापस स्थिति पूर्व मतलब बैक ट्रैक पे लाने के लिए? मैं आपको बता देना चाहता हूं कि इस समय हमने किश्तवाड़ को क्रॉस किया है और ये जो जहां पर हादसा हुआ है ये उस जगह का नाम चोष्टी है। और आपको बताएं कि ये यहाँ पर एक मैचल माता यात्रा होती है। हाँ। उसका एक पड़ाव, उसका एक बेस कैंप हम इस तरीके से इसको कह सकते हैं। इस समय हम डूल एक इलाका है यहाँ पे छोटा सा, रास्ते में है, हमने गाड़ी रोकी है। हम इस समय अपने दर्शकों को अपडेट देने के लिए यहाँ पर रुके हैं। तो इस समय हम रास्ते में किश्तवाड़ को हम क्रॉस कर चुके हैं और यहाँ से जो घटना स्थल है वो यहाँ पर कुछ और हमें आगे जाना होगा उसके लिए। लेकिन फिलहाल हम आपको अपडेट ये दे दें कि आज जब उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री हैं, उन्होंने जब शोक जताया इस पूरे हादसे को लेकर स्वतंत्रता दिवस के कार्यक्रम के बाद उन्होंने बात की थी पत्रकारों से, आपको बताएं तो उनका कहना यह था कि 60 लोगों की इसमें मौत हो चुकी है और 100 से ज्यादा लोग जख्मी। एक शुरुआती आंकड़ा जो है बताया जा रहा है वो ये है। हालांकि ये फिगर अपडेट भी हो सकती है और लगातार वहां पर जो रेस्क्यू ऑपरेशन है वो चल रहा है। अपने दर्शकों को मैं ये भी जानकारी दे दूं कि फिलहाल जो रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है वहां पर जो सुरक्षाकर्मी हैं, लोकल पुलिस के सुरक्षाकर्मी हैं, हमारे जो जवान हैं, एसडीआरएफ एनडीआरएफ की टीमें वहां पर मौजूद हैं, सिविल डिफेंस के लोग वहां पर मौजूद हैं, तो वो रेस्क्यू ऑपरेशन को आगे बढ़ा रहे हैं। और फिलहाल जो मौसम एक बड़ी बात है यहाँ पर बताया जाता है। जैसे मैं भी आपसे बात कर रहा हूँ तो इस समय हल्की हल्की बारिश बूंदाबांदी यहाँ पर हो रही है और मेरे पीछे पूरा टेरेन आप देख सकते हैं। ये काफी दुर्गम टेरेन है, काफी पहाड़ी इलाका है, तो यहाँ पर बहुत सारी चुनौतियां अलग किस्म की भी होती है जो ऐसे ऑपरेशन में सामने आती है। दूसरी बात मैं आपको बताना चाहता हूँ, जो जानकारी मिल रही है हमें वो ये कि भारतीय वायुसेना पूरी तरह से तैयार है अपनी मदद देने के लिए, ऑपरेशन में सहायता देने के लिए। और जानकारी के मुताबिक 2 MI हेलीकॉप्टर्स वो मुस्तैदी के साथ काम करने के लिए तैयार हैं। इसके अलावा ALH एडवांस लाइट हेलीकॉप्टर भी इस ऑपरेशन में, इस मुहिम में जुटने के लिए तैयार है। लेकिन यहाँ पर मौसम, जब हेलीकॉप्टर की बात आती है ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन में, तो हमें ये बात पर ध्यान देना होगा कि मौसम एक बड़ी बाधा होता है और मौसम की जो विंडो होती है उसका हमें ध्यान रखना पड़ता है, उसका कैलकुलेशन हमें करना पड़ता है और उसी कैलकुलेशन के मुताबिक, मौसम के मुताबिक जो है फैसला लिया जाता है कि किस रूप में, कैसे और कितनी बार कितनी सॉर्टीज लगानी होंगी और कितने चक्कर लगाने होंगे, रेस्क्यू ऑपरेशन को कैसे हेलीकॉप्टर के जरिए अंजाम दिया जाए। तो ये पूरा सूरत हाल यहाँ पर है। अभी जब मैं रास्ते में हूं तो मैंने भी यहाँ से कई एम्बुलेंसेस को जाते हुए देखा है और जो सुरक्षाकर्मी यहाँ पर मौजूद हैं, यहाँ पर दरअसल क्या है कि सुरक्षा के लिहाज से अलग अलग चेक पोस्ट बनाई गई हैं। वो पुलिस की भी चेक पोस्ट होती है, वो सेना की भी चेक पोस्ट होती है। डूल इलाका है, पीछे भी हमारी जब सुरक्षा कर्मियों से बातचीत हो रही थी उस चेक पोस्ट पर, तो उन्होंने कहा कि जो ये त्रासदी हुई है काफी भयावह है। और यहाँ के जो लोग बताते हैं वो ये बताते हैं कि अपनी याददाश्त में उन्होंने ऐसी त्रासदी इस इलाके में नहीं देखी है और सबको हिलाकर इस तिरास ने रख दिया है। सब लोग यहाँ पर बहुत गमज़दा हैं और सबसे ज्यादा इस समय कोशिश यही की जा रही है कि जो मलबा आया था जिसमें पूरे के पूरे इमारतें, ढांचे, गाड़ियां बह गई थी, उस मलबे के नीचे जो लोग फंसे हुए हैं उनको बाहर निकाला जाए और उसके लिए पूरी दिन रात तरीके से कल से ही रेस्क्यू ऑपरेशन शुरू कर दिया गया था। उसमें लगातार तेजी भी आ रही है। लेकिन मैं आपको बता दूं कि यहाँ पर मौसम पल पल में बदलता है। अभी हम आ रहे हैं तो आप देख सकते हैं एक तरफ यहाँ पर धूप निकली हुई है, थोड़ी ही देर में यहाँ पर घने बादल मुझे यहाँ पर गिरते हुए नजर आ रहे हैं। तो ये जो मौसम है ये भी एक बड़ी चुनौती है और इसको मद्देनजर रखते हुए, इसको ध्यान रखते हुए तमाम रेस्क्यू ऑपरेशन को चलाना है, लोगों को बचाना है। और लोगों को हिदायत भी ये दी जा रही है, जो लोग वहां से सुरक्षित आ रहे हैं, कि वो अपने स्वास्थ्य का ध्यान रखें। और ये भी कुछ लोग ऐसे भी हमें मिले जिनका कहना ये था कि वो जब हादसा हुआ तो वो इतने सहम गए, वो इतने डर गए कि उन्होंने आगे नहीं जाने का प्लान किया। हालांकि प्रशासन की तरफ से भी हिदायत आई थी लोगों के लिए कि वो आगे की यात्रा को रोकें और अपने घरों को लौट जाएं। तो ऐसी तमाम स्थितियां यहाँ पर इस समय है। और जब हम स्पॉट पर पहुंचेंगे, जो यहाँ से थोड़ी ही वक्त की दूरी पर है, जब वहां पर पहुंचेंगे तो स्थितियां और साफ होंगी। लेकिन जो जानकारी बीच बीच में हमने सुरक्षा कर्मियों से ली है उनका कहना यह था कि रेस्क्यू ऑपरेशन पुरजोर तरीके से वहां पर चलाया जा रहा है। और इस समय जो सबसे बड़ा चैलेंज है वो ये कि जो मलबा आया है, जो टनों मलबा वहां पर आया है, उसको हटाकर उसके नीचे दबे लोगों को निकालना एक सबसे बड़ी चुनौती है। जी अनंत, शुक्रिया इस जानकारी के लिए। आपण पाहतोय की
किश्तवाडमधली परिस्थिती आपल्याला अनंत भट सांगत होते, आमचे प्रतिनिधी आहेत. 100पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि ओमार अब्दुल्ला यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या 100 जास्तीत जास्त लोकांना सध्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. आमचे प्रतिनिधी अजूनही ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत, मात्र रस्त्यात असताना त्यांनी हे सगळे अपडेट्स दिलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेनं गेल्या काही महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतलेत, त्याचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून येतोय. भारतावर सुद्धा 50% टॅरिफ लावला गेलाय, त्यामुळे भारताचं निर्यातीचं गणित बिघडणार आहे. त्यातच पुतिन आणि ट्रम्प भेटीत नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी हेमाली मोहिते आपल्यासोबत आहेत. हेमाली, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची घडामोड अलास्कामध्ये घडते आणि या भेटीकडे, या सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये डिस्कस केले जाऊ शकतात आणि त्याचे काय परिणाम जागतिक व्यापारावर आणि जागतिक राजकारणावर होतील? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या 7 वर्षांनंतर प्रथमच एकमेकांना भेटणार आहेत. अर्थातच त्यांच्या भेटीचा मुख्य मुद्दा आहे ते म्हणजे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणं, थोडक्यात रशियाचं आक्रमण थांबवणं. आता ही भेट होणार आहे ती अलास्कामधल्या अँकोरेजमध्ये अमेरिकेच्या एल्मंडॉर्फ रिचर्डसन या मिलिटरी बेसवरील अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये या 2 राष्ट्रप्रमुखांची भेट होणार आहे. आता रशियाच्या ज्या अटी आहेत त्या अर्थातच युक्रेनला मान्य नाही आहेत आणि युक्रेनच्या अटी रशियाला मान्य नाही आहेत. त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या बैठकीमुळे युद्धबंदी तातडीनं लागू होईल का, तर अशी शक्यता नाहीये. कारण अर्थातच या बैठकीमध्ये या युद्धामधला फक्त एक पक्ष सहभागी होते आणि तो म्हणजे रशिया. आणि जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि युरोपीय देशांना आश्वासन दिलंय त्याप्रमाणे जोपर्यंत युक्रेन वाटाघाटींमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत युद्धबंदीवर थेट चर्चा केली जाणार नाही किंवा त्या संदर्भातला कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि युरोपीय युनियनला दिलेलं आहे. कारण त्यांचा तो मुख्य हट्ट होता की आम्हाला सहभागी करून घेतल्याशिवाय युद्धबंदी लागू केली जाऊ नये आणि रशियाच्या कोणत्याही अटी मान्य केल्या जाऊ नयेत. आता रशियाच्या कोणत्या अटी आहेत तर मुळात रशियाच्या अधिपत्याखाली आलेला युक्रेनचा 20% भाग जो आहे त्यावरचं रशियाचं नियंत्रण युक्रेननं मान्य करावं. अर्थात युक्रेननं आपला ताबा सोडावा, युक्रेननं नाटोचा हट्ट धरू नये, तसंच पाश्चिमात्य देशांनी आपल्या रशियावरच्या निर्बंध हटवावेत आणि त्याचबरोबर युक्रेननं आपली सैनिकी कारवाई थांबवावी. तर दुसरीकडे झेलेन्स्की यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. 13 ऑगस्टला जेव्हा एक व्हर्च्युअल बैठक घेण्यात आली डोनाल्ड ट्रम्प यांच्या समवेत, त्याच बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलेलं आहे की युक्रेन आपली 1 इंचही जमीन ही रशियाला देणार नाही, कारण हा प्रश्न युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आहे. शिवाय युक्रेनच्या सहभागाशिवाय कोणतीही युद्धबंदी लादली जाऊ नये, युक्रेनवर अशी युद्धबंदी लादता कामा नये. त्यानंतर प्रश्न येतो भारताचा. या बैठकीकडे भारताचंही लक्ष आहे, कारण भारतावर अमेरिकेनं 50% टॅरिफ लावलेला आहे. त्यातला 25% टॅरिफ हा आधीच लागू झालेला आहे, तर 25% टॅरिफ हा 27 ऑगस्टला लागू होणार आहे. अमेरिकेची विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांची ही रणनीती होती की रशियाला विशेषतः पुतिन यांना जर वाटाघाटींच्या टेबलवर आणायचं असेल तर रशियाच्या मित्र राष्ट्रांवर धडाधड टॅरिफ लावून त्यांच्यावर दबाव आणला की रशियाचे अध्यक्ष पुतिन हे वाटाघाटींसाठी समोरासमोर येतील आणि त्याप्रमाणे घडताना दिसते. ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटलेल्या एका वक्तव्याप्रमाणे ट्रम्प यांनी म्हटलं होतं की भारतावर लादलेला टॅरिफ हा रशियाला टेबलपर्यंत घेऊन येण्यात महत्वाचा ठरताना दिसतोय. कारण भारत हा रशियाचा एक महत्वाचा खरेदीदार देश आहे आणि त्यामुळे भारतावर टॅरिफ लागला की रशियाच्या व्यापारावर परिणाम होईल आणि म्हणूनच भारताचं सुद्धा या बैठकीकडे लक्ष आणि विशेषतः जगाचंही लक्ष असणार आहे. कारण मुळात युद्धबंदीच्या दिशेनं ही बैठक एक महत्वाची सुरुवात ठरणार आहे. अगदी हेमाली, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल. आणि मेहबूब, त्याचबरोबर दिवाकर आणि सूरज हे सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही धन्यवाद. आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या अलास्कामध्ये सध्या सुरू आहेत.